भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं तर आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं हिंदुत्ववादापासून फारकत घेण्याचा प्रयत्न करतायत, हिंदुत्ववादापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतायत आणि आज अतिशय दुर्दैवी अशी घटना उभाटा गटाच्या खासदारांनी केलेली आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्ववादासाठी पुढाकार घेतला होता, हिंदुत्ववादासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादासाठी लढा दिला आणि हिंदुत्ववादांसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं। त्या उभाटा गटानं आज हिंदुत्ववादाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे। मदुराई जवळ एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या टेकडीवर वर्षानुवर्ष जवळपास 14 ते 18व्या शतकापासून एक प्रथा सुरू आहे की तिथं दीप प्रज्वलित केला जातोय आणि हे दीप प्रज्वलित करण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी यासाठी काही लोक मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेले होते। काही लोक त्या न्यायालयामध्ये गेले असताना मदुराई खंडपीठानं पुन्हा एकदा हा दीप, जी आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याची परंपरा असते, दीप प्रज्वलित करण्याची परंपरा असते, ती परंपरा पुन्हा सुरू करण्याचे आदेश मद्रास खंडपीठानं दिले, मदुराई खंडपीठानं दिले। परंतु त्या न्यायाधीशांच्या विरोधामध्ये जे न्यायमूर्ती आहेत GR स्वामीनाथन यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याचं काम इंडिया आघाडीने केलं आणि दुर्दैवानं या महाभियोगाच्या विरोधामध्ये उभाटा गटाच्या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या। एका बाजूला हिंदूंच्या रक्षणासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण हयात घालवली आणि हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी लढा दिला आणि आज उभाटा गटाचे खासदार एका मंदिराची दीप प्रज्वलित होतोय, त्या विरोधामध्ये ज्या न्यायमूर्तींनी अधिकार दिला, आदेश दिला, त्या न्यायमूर्तीच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम हे उभाटा गटाचे खासदार करतायत। माझा उभाटा गटाच्या खासदारांना सवाल आहे, अरविंदजी सावंत तुम्ही इथं सही केली, आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा आपल्या सगळ्यांना दिला होता आणि तुम्ही हिंदुत्ववादाच्या विरोधात भूमिका घेऊन काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता आणि अशा पद्धतीनं हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं काम करतायत आणि सही करता। आज बाळासाहेब ठाकरे असते तर या खासदारांच्या पेकाटामध्ये त्यांनी लाथ घातली असती, कारण कधीही बाळासाहेब ठाकरे यांची अशी भूमिका नव्हती की अशा पद्धतीनं हिंदू विरोधी काम खासदारांकडनं करावं। एका बाजूला तुम्ही अजान स्पर्धा घेतायत, एका बाजूला नमाज पठण स्पर्धा घेतायत आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं हिंदू मंदिरामध्ये दीप प्रज्वलित केला जातोय, त्याचा समर्थन करणारं आदेश दिल्यानंतर त्या न्यायाधीशाच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घेतायत, त्या न्यायमूर्तीच्या विरोधामध्ये भूमिका घेतायत। उभाटा गटाच्या खासदारांना याबद्दल लाज वाटली पाहिजे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर आज या सगळ्या खासदारांना पक्षातनं बाहेर काढून टाकलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की तुमची जागा आमच्या पक्षामध्ये नाही, कारण जो हिंदू विरोधी आहे, जो आपल्या धर्माच्या विरोधात आहे, देव देशाच्या विरोधामध्ये जो आहे, त्यांना या पक्षामध्ये स्थान नाही, असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी कडकडून सांगितलं असतं। परंतु दुर्दैवाने आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम उद्धवजी ठाकरे करत नाहीत। माझा उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांना देखील सवाल आहे, आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट यांचं नाव घेतो, आपण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावतो आणि त्यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम उद्धवजी तुमच्या पक्षातले खासदार करतायत। अरविंद सावंत आणि तुमच्या पक्षातले खासदार हिंदू विरोधी भूमिका घेण्यासाठी संसदेमध्ये सही करतायत, लोकसभेमध्ये सही करतायत आणि एका न्यायमूर्तीच्या विरोधात ज्यांनी मंदिरातली प्रथा सुरू केली पाहिजे, जी वर्षानुवर्षाची प्रथा आहे, जवळपास 14 ते 18व्या शतकापर्यंत ही प्रथा परंपरा सुरू होती आणि ही प्रथा परंपरा मोडीत निघावी यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत। तुम्ही कुणाचा अपमान करतायत? तुम्ही संपूर्ण हिंदूंचा अपमान करतायत, तुम्ही आमच्या देवदेवतांचा अपमान करतायत। अरविंद सावंत तुम्हाला इथल्या हिंदूंनी मतदान देऊन निवडून आणलं, अरविंदजी सावंत तुम्हाला महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या जनतेने मतदान दिलं,
त्या मतदारांचा अपमान करण्याचं काम अरविंदजी सावंत आणि उभाटा गटाचे खासदार करतायत. माझा उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे, तुम्ही अरविंद सावंत आणि या खासदारांवर काय कारवाई करणार आहात? तुम्ही जर का या खासदारांवर कारवाई केली नाही तर तुमची हिंदुत्ववादाची भूमिका ही बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे तुम्ही हिंदुत्ववाद सोडून दिला. तुम्ही हिंदुत्ववादाची फारकत घेतली. तुम्हाला नमाज स्पर्धा घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला अजान स्पर्धा घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला हिंदू देवदेवतांची दीप प्रज्वलित करण्याची जी परंपरा सुरू आहे. लोक खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादाचा दिवा, हिंदुत्ववादाची ज्योत या देशामध्ये जागवली आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही मंदिरातली ज्योत विझवणाऱ्यांसोबत उभे आहात. एका बाजूला हिंदुत्ववादाची ज्योत पेटवणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादाची ज्योत मिटवणारे उद्धवजी ठाकरे आपल्या समोर आहेत. माझा मुंबईकरांना देखील सवाल आहे, अशा पद्धतीनं सातत्यानं हिंदू विरोधी भूमिका घेणारे उद्धवजी ठाकरे यांचा बुरखा आज टराटरा फाटला गेला आहे. आजपर्यंत यांनी हिरव्या मतांसाठी बुरखा धारण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अशा पद्धतीनं हिंदू विरोधी भूमिका घेऊन आपल्या हिंदू मंदिरातील प्राचीन परंपरा आहे तिथं ज्योत पेटली पाहिजे यासाठी सगळे आक्रमक असताना, तुम्ही कोर्टानं आदेश दिलेला असताना त्या न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी तुमचे खासदार सह्या करतात, तुमचे खासदार पत्र लिहितात. हेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत होतं का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे कडवं होतं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रवाद प्रखर होता आणि ती प्रखर ज्योत पेटवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं आणि ती ज्योत विझवण्याचं काम दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि त्यांचे उबाटा गटाचे खासदार करतायत. आता माझा महाराष्ट्रातल्या जनतेला देखील सवाल आहे की आपण उद्धवजी ठाकरे यांची ही भूमिका मान्य करणार आहेत का? ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून जेव्हा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धवजी ठाकरे बसले आणि हिंदुत्ववादाच्या विरोधात एक एक भूमिका घेत आहेत, तुम्ही आठवा की यांना मराठी माणूस प्रिय नाहीये, यांना देशातला हिंदू प्रिय नाहीये, यांना महाराष्ट्रातला हिंदू प्रिय नाहीये. जे जे हिंदू विरोधी आहेत त्या सगळ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलंय आणि आता तुमचे खासदार अशा पद्धतीनं संसदेमध्ये उघड उघड भूमिका घेतायत. उद्धवजी ठाकरे तुम्ही या खासदारांवर काही कारवाई करणार आहात का? आणि पत्रकार परिषद घेऊन माझी उद्धवजी ठाकरेंना विनंती आहे, आदित्यजी ठाकरे यांना विनंती आहे की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आमची भूमिका ही नाही, हे उद्धवजी ठाकरे यांनी पुढे येऊन सांगावं. अन्यथा ते हिरव्या मतांसाठी आणि हिंदू विरोधात भूमिका घेण्यासाठी ओळखले जातील. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पायदळी तोडवण्याचं काम उद्धवजी ठाकरे करू नका. जुने जाणते शिवसैनिक आहेत, त्यांनाही ही भूमिका आवडणार नाही, कारण आमच्या शिवसैनिकांनी हिंदू मंदिर जागलं पाहिजे, हिंदू मंदिर मोठे झाले पाहिजे, हिंदूंची ज्योत पेटली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले होते. परंतु तीच हिंदुत्ववादाची ज्योत विझवण्यासाठी जर का तुमचे खासदार सह्या करत असतील, तुमचे खासदार त्याला पाठिंबा देणार असतील तर तुमचा धिक्कार आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील अशा लोकांना नक्की स्थान दिले नसतं, परंतु आज दुर्दैवाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम उद्धवजी ठाकरे हे सातत्यानं करतायत, आदित्यजी ठाकरे सातत्यानं करतायत. त्यामुळे या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीनं भूमिका जर का घेत असतील तर तुम्हाला येणाऱ्या काळात ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि देशातली जनता निश्चितपणे तुमची मशाल विझवण्याचं काम निश्चित करेल. आज तुम्ही हिंदुत्ववादाची ज्योत विझवताय, उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची मशाल विझवल्याशिवाय महाराष्ट्रातील आणि मुंबईतली जनता राहणार नाही. या संदर्भात काय प्रश्न असतील? हा विचार.
निश्चितपणे या राज्यामध्ये भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही. हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. हे स्वच्छ प्रतिमेचं सरकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. फक्त अंबादासजी दानवे यांना माझा फक्त एवढाच सवाल आहे, दानवे साहेब, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटीची वसुली तुमच्या काळामध्ये सुरू होती. दिवसा ढवळ्या वेगवेगळ्या लोकांकडनं पोलिसांना टार्गेट दिलं होतं की 100 कोटी रुपये तुम्ही वसूल करा आणि आमचं टार्गेट पूर्ण करा. दानवे साहेब त्याच्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. परंतु अंबादासजी दानवे यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना 100 कोटी रुपये कशा पद्धतीने वसूल केली जात होती? कोविडमध्ये मुंबई महापालिकेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कोणी केला? सर्वसामान्य माणसाला, कामगारांना वाटल्या जाणाऱ्या खिचडीलाही यांनी सोडलं नाही. अनेक कोविडच्या कंत्राटदारामुळे मलिदा खाण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं. हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं आमचं सरकार या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करून दोषींना सोडणार नाही, कारवाई करील. अंबादासजी दानवे, तुमची या कोविड काळातल्या भ्रष्टाचार आणि 100 कोटी वसुलीबद्दलची भूमिका काय, एकदा महाराष्ट्राला सांगा. दुसरा प्रश्न संदीपजी देशपांडे यांनी केला की काही PWDचे अधिकारी लाच घेतायत, पैसे घेतायत, असा व्हिडिओ करतायत. या प्रकरणामध्ये सरकार अतिशय गांभीर्यानं दखल घेईल. या संपूर्ण प्रकरणाची तपास होईल, चौकशी केली जाईल आणि या प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही. हे पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेचं सरकार आहे. हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. इथं कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा नाही, लाचखोरांना इथं थारा नाही. प्रत्येकावर योग्य ती कारवाई केली जाईल. फक्त राजकीय सुडापोटी आरोप करणार असतील तर ते देखील सहन केले जाणार नाहीत. सगळ्या प्रकरणावर कारवाई होणार आहे. कुणालाही सोडलं जाणार नाही. प्रत्येकाची चौकशी करून त्यावर कोर्टात पुरावे द्यावे लागतात. आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे. मला वाटलं उद्या उठलं आणि शिक्षा दिली, असं होत नाही. आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेतनं जावं लागतं, चौकशीतनं जावं लागतं आणि चौकशीमध्ये दोषी आढळला तर कारवाई केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. कुठल्याही प्रकरणामध्ये दोषींना सोडणारं हे सरकार नाही. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. अधिवेशन सुरू आणि दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही आणि विरोधकांकडून सातत्याने हा प्रश्न उपस्थित केला जातो की सरकारला विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते का आणि म्हणून त्यावरती निर्णय होतो. खरं तर विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हे सभापतीचा आणि अध्यक्षांचा असतो. आपल्याला माहिती आहे की घटनेमध्ये तरतूद असते की तुमचे संख्याबळ असलं पाहिजे. तेवढं संख्याबळ दुर्दैवानं आणि सुदैवानं विरोधकांकडे आता नाही आहे. त्यामुळे संख्याबळाच्या अधिकारावर विरोधी पक्षनेता मागवायचा असतो. आता विधान परिषदेमध्ये संख्याबळ आहे, परंतु विधान परिषदेमध्ये काँग्रेसला वाटतं की आपला विरोधी पक्षनेता व्हावा, उभाटा गटाला वाटतंय की आपला विरोधी पक्षनेता व्हावा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला वाटतं की आपला विरोधी पक्षनेता व्हावा. या तिघांचं जर एकमत झालं, वर्षभर यांचं एकमत होणार नाही, तरीही यांचं एकमत झालं तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सभापती राम शिंदे साहेब आहेत, ते याबद्दल योग्य ते निर्णय घेतील. पण विधानसभेमध्ये यांचं बहुमत नाही. विधानसभेमध्ये देखील यांचं एकमत होत नाही. कारण आदित्यजी ठाकरे यांना वाटतं की आपण विरोधी पक्षनेते व्हावं. भास्कर जाधव बाशिंगात बांधून बसलेले आहेत, पण भास्कर जाधवांना आता त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील स्थान मिळत नाही. विनायक राऊत आणि भास्कर जाधवांमध्ये काय भांडणं आहेत हे माझ्यापेक्षा तुम्हाला पत्रकार म्हणून जास्त माहिती आहेत. त्यामुळं भास्कर जाधवांनाही विरोधी पक्षनेते मिळणार नाही याची कल्पना त्यांना आहे. आदित्यजी ठाकरे यांचं नाव पुढं करण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातं. आता बघूया, त्यांच्यामध्ये आधी एकमत होऊ द्या, मग निश्चितपणे आमचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष त्यावर योग्य तो निर्णय घेतील. नाही, आम्ही आताही कोणीही विरोधी पक्ष नेते देणार नाही असं म्हटलं का?
राम शिंदे साहेबांनी म्हटले का विरोधी पक्ष नेते देणार नाहीत, किंवा राहुलजी नार्वेकर यांनी म्हटले का आम्ही विरोधी पक्ष नेते देणार नाही. तुमच्यामध्ये आधी एकमत करा. तुम्हाला उबाटा गटाचा विरोधी पक्ष नेता हवा आहे, तुम्हाला काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता हवा आहे का, तुम्हाला राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता हवा. बरं, उबाटा गटाचं ठरलं तर उबाटा गटामध्ये आदित्यजी ठाकरे यांना विरोधी पक्षनेता करायचं आहे का भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करायचं आहे, यावर आधी त्यांनी एकमत करावं आणि मग आदरणीय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींकडे जावं. ते यावर योग्य ते निर्णय घेतील. नेमली त्या समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल कुणालाही सोडलं जाणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई केली जाईल. फक्त आपल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वाट बघावी लागेल. प्रत्येक प्रकरणामध्ये घाई करून चालत नाही. रीतसर त्याची चौकशी होईल. पोलीस तपास करतायत, अधिकारी समिती त्या पूर्ण प्रकरणाचा अहवाल घेत आहेत. या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आम्ही देखील या निर्णयाचं स्वागत करतो. दुबार मतदार नकोत. दुबार मतदारांपुढे खुणा करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केलं जात आहे. आम्ही देखील दुबार मतदारांबद्दल शंका घेतली होती. स्वतः आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला होता. आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये जवळपास 16,000 दुबार मतदार असल्याचा दावा स्वतः आदित्यजी ठाकरे यांनी देखील केला होता. आमचं देखील म्हणणं आहे की दुबार मतदार हे लोकशाहीसाठी घातक आहेत आणि दुबार मतदार निश्चितपणे हटवले पाहिजे आणि मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे.